श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण करणार आहे चेस्ट वर्कआउट, पण याच्यामध्ये आपण हाऊ टू लूज चेस्ट फॅट. भरपूर लोकांना म्हणजे जे जाडी लोक असतात किंवा लेडीज असतात त्यांना ना छातीवरची चरबी घालवायची असते. तर आज आपण त्याची एक्सरसाइज करणार आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागेल ते पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मी सांगणार तुम्हाला. डाएट काय करायचं, कुठले सेट मारायचे आणि बाकी काय करायचं टोटल तुम्हाला सांगतो. आज पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण याच्यामध्ये चेस्टमध्ये पहिला व्हेरिएशन घेणार आहे इन्क्लाइन स्मिथ मशीन वरती. याच्या आपण टोटल 4 सेट करणार आहेत. जर का आपला मोटिव्ह जर का फॅट लॉस आहे तर आपण याचे 20 रेपिटेशन टोटल 4 सेट करायचे. तर आम्ही आता पहिला सेट घेतोय इन्क्लाइन वरती 10 किलो. तुम्ही बघा लास्ट पर्यंत. आपल्याबरोबर ना आज जिम मधला सगळ्यात गोंगाट घालणारा आणि मस्ती करणारा पोट आहे आपल्याबरोबर. त्याला आज गप कसा करायचा तुम्हाला दाखवतो मी सेट मध्ये. उडीच मारा स्लो मारलो. 1 2 3 4 स्लो निघाली. 5 6 चल. फुल घ्या व्हिडिओ. 1 उचल 2 चल 3 4 लास्ट 2 लास्ट 2 दे. चल ये 4 तरी मार. मग चल उचल 1 मस्त घे. 2 घ्या उचल. लोट 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 लोट. एक लास्ट लास्ट लास्ट. चल पुश पुश चल. वाघ आपला पुरा आला बघा आज. बडबडच बंद झाले. No. Last. आपला सेकंड व्हेरिएशन आहे डिक्लाइन ऑलिम्पिक रॉड. म्हणजे आपण याच्यावरती 3 सेट करणार. परत 20 रेपिटेशन 3 सेट म्हणजे आपण याच्यावरती टोटल 4 सेट करणार आहे. पहिला एक एमटी कारण आपण डिक्लाइन चेस्ट म्हणजे लोअर चेस्टचा व्हेरिएशन चालू करतो. त्याच्यामुळे पहिला एक लाईट वेट मी वॉर्मअप करणार आणि तिसरे मेन 3 सेट करणार आहे. तुम्हाला मेन सेट दाखवतो. आज आले तेजस दादा आपल्या बरोबर. त्यांना पण राहवलं नाही आज. सुटले जड रे.
मित्रांनो आपण आता डिक्लाइन बार्बल प्रेस केला. आता आपला तिसरा व्हेरिएशन आहे. तुम्हाला लास्ट टाइम दाखवल्याप्रमाणे एक अप्पर चेस्टचा सुपर सेट. याच्यामध्ये आपण 3 सेटचं कंबाईन कॉम्बिनेशन करणार आहेत. प्रेस नॉर्मल, फ्लाय आणि क्लोज प्रेस. जो व्हिडिओ मी शॉर्ट मध्ये टाकलेले तिचा आता आपण अप्पर चेस्ट हिट करण्यासाठी तिचे 3 सेट करणार आहेत. परत नॉर्मल नॉर्मल नॉर्मल. या सेटला तुम्ही लाईट वेट घ्या आणि मसल एकदम कॉन्ट्रॅक्ट करून मारा. नीट 10 मारा. झाले. फ्लाय करा. जर आम्हाला फ्लाय करत असेल तर आम्हाला डंबल जॉईन नाही करायचे. आता याने केलेलं तसे डंबल आपल्याला पूर्ण परत खाली घ्यायचं. याचं परत आपल्याला 10 रेपिटेशन करायचे. झाले. हे झाल्यानंतर आपला लास्ट कंबाईन प्रेस. याला एका म्हणजे ज्या लाईनीत खाली घेऊ त्याच लाईनीत आपला सरळ उचलायची. इकडनं दाखव ना, या बाजूने घे. हे बघा तुम्ही बघू शकता सरळ लाईनीत डंबल वरती येतोय, सरळ लाईन खाली जातोय. तुम्ही पण हा सेट ट्राय करा नक्की. आणि कसा कुठे आमचे ब्लॉग बघता का? हो नक्कीच बघतो. ज्या दिवसापासून ब्लॉग बघायची सुरुवात केली त्या दिवसापासून थोडीशी बॉडीमध्ये ग्रोथ सुद्धा आलेली आहे. आणि जसे सेट सांगतात तसे सर मी ते सेट मारतो, म्हणून थोडीशी माझ्यामध्ये बदल सुद्धा झालेला आहे. या ब्लॉगचा तुला काय फायदा होतोय का? हो नक्कीच फायदा होतोय, कारण की माझा वेट पण भरपूर कमी होता. ज्यापासून मी जिमला सुरुवात केली त्यापासून चांगला वेट सुद्धा. चौथा व्हेरिएशन करणार आहेत. डिक्लाइन डंबल प्रेस आणि डंबल फ्लाय कंबाईन सेट. तुम्हाला एक त्याची एक झलक दाखवतो छोटीशी. हे बघा, एक प्रेस आणि एक फ्लाय करायचं आपल्याला. एक प्रेस आणि एक फ्लाय. एक प्रेस एक फ्लाय. ये ना ये. तर आमचे तुम्ही कोच बघू शकता पाठीमागे. लास्ट व्हेरिएशन चेस्ट मध्ये आता पेगडेड फ्लाय. हिचे आपण परत 3 सेट करणार आहेत. 20 रेपिटेशन आणि 3 सेट. हात पुढे स्ट्रेट कर. हात पुढे स्ट्रेट कर. सोमा सोमा हात पुढे स्ट्रेट कर. वर्कआउट पूर्ण केलाय. आता ट्रायसेप चालू करतोय. ट्रायसेप मध्ये पहिला व्हेरिएशन आपला किकबॅक डंबल, जो आपण प्रत्येक व्हेरिएशन मध्ये लास्ट मारतो तो आज आपण पहिल्यांदा करणार किकबॅकचा. तर तुम्हाला परफेक्ट पोझिशन दाखवतो किकबॅक डंबलची. नॉर्मल बॅक टाईट ठेवून एल्बो वरती फक्त इथं लॉक करून फक्त पाठीमागे पुश करायचे. जेवढा तुम्ही वरती होल्ड कराल तेवढा चांगला प्रेशर येईल तुम्हाला. इकडे 12 तिकडे 12 असं एक सेट. आपण ट्रायसेप्सचा सेकंड व्हेरिएशन मारतोय. 1 आर्म पुश. ते पूर्ण पुढे घे ना शुभमात. हा तर खाली. येस. हे त्यांनी पहिल्या याच्यामध्ये मारलं त्या फॉर्म मध्ये मारू शकतो आपण. आणि हा सेकंड फॉर्म. आज आपल्या जिम मध्ये डायरेक्ट तामिळनाडूवरून आपला दोस्त आलाय. ब्लॉग बघून आलेला आहे. तर तुला काय बोलायचं आपल्या ब्लॉग बद्दल? जरा सांभाळून घ्या तुम्ही. घाम फुटला बघा त्याला. आपण आता उद्यापासून राहुल भाईचा ट्रान्सफॉर्मेशन चालू करणार आहेत. तिथं आपल्या
बघून आज आपल्या जिम मध्ये डायरेक्ट तमिळनाडू आपला दोस्त आलाय राहुल भाई. तर राहुल भाईचं वजन आहे 75 किलो. राहुल भाई आपल्या 1 महिन्यापासून बोलतोय, पण आता उद्यापासून आपण त्याला ट्रान्सफॉर्मेशन चालू करणार आहेत. 75 किलो आहे आपला महिन्यामध्ये टार्गेट आहे त्याला एक 65 ते 70 किलो वरती आणायचा. तर तुम्हाला राहुल भाईची पूर्ण जर्नी मी दाखवाल, तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण तो वर्कआउट ट्राय करा. राहुल भाई काय म्हणणं आहे तुमचं याच्यावरती? उद्यापासून येणार ना रेग्युलर? मराठी थोडा थोडा जसं बोलता येईल तसं समजून गेला ना. तो पहिल्यांदा म्हणजे 1-1.5 महिना लागतो येतो आता. अभी आया हूँ मैं जिम स्टार्ट करने के लिए. कल से चालू करने का है वर्कआउट, जो पेट कम करने के लिए, क्योंकि बहुत लोग ने बोला है कि पेट बहुत ज़्यादा बढ़ गया है. दारू पीता है क्या? दारू? हाँ, तो इसी वजह से कम करना है पेट. और देखेंगे अभी 1 मंथ जर्नी कैसा होगा. अपन राहुल भाई एक गारंटी ले सकते हैं, अगर आपने डाइट और रेगुलर जिम किया, वर्कआउट किया अपने साथ, मतलब मेरे साथ, तो आपका 1 महीने में 100% 10 किलो वजन कम करके दूंगा मैं. खाली आपके अंदर वो पेशेंस चाहिए, वो रेगुलर आने की ताकत चाहिए. पेशेंस तो बहुत है, पेशेंस तो बहुत है मेरे में. ठीक है, अब देखते हैं यहाँ पे कितना जल्दी मेरा वेट कम होगा और बॉडी बन जाएगी. अभी राहुल भाई का अपन ने देखा, उनके मुंह से उन्होंने बोला है जो कुछ भी है, तो आपको मैं दिखाऊंगा उनका 1 महीने में 10 किलो वजन कम करके. आप सब वीडियो देखो. राहुल भाई की अलग से सीरीज रहेगी, तमिळनाडू से आया मेरा दोस्त हे नाम से. ठीक आहे, भेटू आता राहुल भाईच्या उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तिसरा व्हेरिएशन करतोय पुल डाऊन रोप वरती. त्याचे आपण परत 3 सेट करणार सेम या पोझिशन मध्ये. बघा आता ट्रायसेपचा लास्ट व्हेरिएशन घेतलाय क्लोज डिप्स. वरती सरळ कर शुभम, वरती सरळ. वरती ट्रायसेप वरती प्रेशर घे पूर्ण. तेजस सर हारले. दुसरा शुभम आणि तिसरा योग. हे जिम मध्येच फक्त फ्लेक्स करतील, स्टेज वरती हवा डायरेक्ट होते. इकडे इकडे बघून मार. हा मार आता बायसेपचे पोज मार आणि बॅकचे मार. आता फिर उलटा कडक बस. मित्रांनो, तुम्हाला आज चेस्ट आणि ट्रायसेपचा चांगला वर्कआउट दाखवलेला आहे. काहीतरी एक 7-8 व्हेरिएशन दोघांचे मिळून तुम्ही नक्की ट्राय करा. वर्कआउट सेम रेपिटेशन मध्ये मारा आणि सेम सेट मारा. तुम्हाला काय पंप कसा येतो ते सांगा. आणि जर का व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.